नाशिकमधून बातमी आहे। नाशिकमधल्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास आता पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। सोमेश्वर धबधबा अगदी ओसांडून वाहतोय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीत सध्या वाढ झाली आहे। रविवार आहे म्हणून पर्यटकांची सोमेश्वर धबधबा परिसरात मोठी गर्दी होत असते, पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या परिसरात पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आणि कोणालाही त्या ठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय अधिकची माहिती या संदर्भात? गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि गोदावरी नदीवरच असलेला सोमेश्वरचा जो धबधबा आहे तो आता पूर्ण क्षमतेने या ठिकाणी प्रवाहित होत आहे। आपण जर बघितलं तर ओसंडून वाहत आहे आणि या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात गर्दी करत असतात। आज देखील रविवार आहे, मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत सुट्टीच्या दिवशी या परिसरामध्ये गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं धबधबा जो आहे तो आता ओसंडून वाहू लागलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याकरिता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांसह या ठिकाणी गृहरक्षक दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे। या ठिकाणी नागरिकांना धबधबा पाहण्यासाठी, याच्याजवळ फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे धरणातून पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे जो गंगापूर धरणातून सोडलेला जो पाणी आहे ते आता सोमेश्वर धबधब्यावरती आलेला आहे आणि त्यामुळे हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आपल्याला ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणावरती असलेला एक रस्ता जो आहे तो देखील आपल्याला पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि पर्यटकांना आता सध्या या ठिकाणी सोमेश्वर धबधब्यावरती बंदी देखील घालण्यात आलेली आहे। आपण सध्या ही दृश्य पाहत आहोत। सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये आपल्याला पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळत आहे। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे, प्रशासनानं केलंय। त्यामुळे सध्या हा परिसर आणि एकूणच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय।